नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय। निवडणुकीच्या 5 टप्प्यांनंतर आता हे स्पष्ट झालंय की 4 जून रोजी भाजपचं सरकार जाणार आणि इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे, असं केजरीवाल यांनी म्हटलंय। सध्या लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय। आता आणखी 2 टप्प्यात मतदान होणं बाकी आहे। असं असताना आता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यावर भाष्य केलंय। हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघासाठी 1 जूनला मतदान होणार आहे। मतदानाची तारीख जवळ येत असल्याने सर्वच उमेदवार प्रचारासाठी जोर लावतायत। याच दरम्यान भाजप उमेदवार कंगना रनौत आणि काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य एकमेकांवर जोरदार टीका करतायत। त्यातच आता कंगनाने विक्रमादित्य यांना जाहीर इशारा दिलाय। हे लोक मंडीच्या लेकींचा भाव विचारत आहेत आणि मंडीच्या मुलींना अपवित्र म्हटलं आहे। मंडीच्या मुलींचा भाव विचारला, पण आम्ही आता मंडीच्या लेकींचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा कंगना रनौत यांनी दिलाय। 12वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता 10वीच्या निकालाची विद्यार्थी वाट पाहतात। याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत 12वीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। तसेच त्यांनी 10वीचे निकाल कधी लागणार याबाबत माहिती दिली। 10वीचा निकाल 27 मे पर्यंत लागू शकेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे। पुण्यातील कल्याणी नगर येथे भरधाव आलिशान पोर्शे कारने 2 जणांना उडवलं। मात्र या गंभीर घटनेनंतरही आरोपीला काही तासातच जामीन मिळाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जाऊ लागलाय। याच दरम्यान यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत पुण्यातील घटनेवर आपला संताप व्यक्त केलाय। नमस्कार, मैं राहुल गांधी। बस ड्राइवर, ट्रक ड्राइवर, ओला, उबर, ऑटो ड्राइवर्स अगर गलती से किसी को मार देते हैं तो 10 साल की जेल में सजा हो जाती है और चाबी उठा के वो फेंक देते हैं। मगर अगर अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पी के चलाता है और 2 लोगों की हत्या करता है तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो। ऐसे ट्रक ड्राइवर से, बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? उबर ड्राइवर, ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? नरेंद्र मोदी से पूछा गया कि 2 हिंदुस्तान बन रहे हैं, एक अरबपतियों का, एक गरीबों का। उनका जवाब आता है, क्या मैं सबको गरीब बना दूं? सवाल ये नहीं है, सवाल न्याय का है। अमीरों को, गरीबों को, दोनों को न्याय मिलना चाहिए। न्याय सबके लिए एक जैसा होना चाहिए। इसीलिए हम लड़ रहे हैं, अन्याय के खिलाफ लड़ रहे हैं। पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते। 28 मे ते 2 जून पर्यंत मुंबई पुणे अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ही घोषणा केली आहे। प्री नॉन इंटरलॉकिंग काम सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। मध्य रेल्वेकडून तसे निवेदन जारी करण्यात आलंय। तसंच प्रवाशांनी या कामात सहकार्य करावं, असं आवाहन देखील मध्य रेल्वेकडून करण्यात आलंय। काल उपविभागीय अधिकारी अंबड यांनी वाळू चोरांवर केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू चोरीला आळा बसेल असं वाटत असतानाच जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील मंडळात बानेगाव येथे आज पहाटे तलाठी आणि मंडळ अधिकारी PD शिंदे यांच्या पथकाने गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडले। पथक आल्याचा सुगावा लागताच काही जण गोदावरी नदीपात्रातून वाहनासह पसार झाले। सदरच्या कारवाईमुळे वाळू चोरीला चाप लागेल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होताना दिसली आहे। पावसाळा सुरू होण्यास केवळ 15 दिवसच बाकी असून भोकरदन शहरातील विविध भागांतील ड्रेनेज लाईन, नाल्यांची तत्काळ साफसफाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक संतोष अन्नदाते यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। भोकरदन शहरातील नाल्या आणि ड्रेनेज लाईनची साफसफाई बऱ्याच दिवसांपासून झालेली नाहीये, त्यामुळे पावसाचं पाणी साचण्याची शक्यता आहे। या संदर्भात सफाई कामगारांना सूचना देऊन सुद्धा वेळेवर स्वच्छता होताना दिसत नाहीये। यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। येत्या 15 दिवसामध्ये मान्सून पूर्व पावसाला सुरुवात आहे। या संदर्भात मुख्य अधिकारी नगर परिषद यांना एक लेखी निवेदन दिलं आणि त्यामध्ये भोकरदन शहरातील ड्रेनेज लाईन, नाल्या पूर्णतः भरलेल्या आहे आणि त्यामुळे पाऊस जर जास्त प्रमाणात आला तर जनतेच्या घरामध्ये पाणी शिरतं आणि ते ड्रेनेजचं पाणीसुद्धा त्यांच्या घरामध्ये शिरतं। या संदर्भात मी वारंवार स्वच्छता निरीक्षक यांना सूचना देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही। तरी मी मुख्याधिकाऱ्याला विनंती करतो की यांनी तात्काळ ही स्वच्छता करावी व जनतेला त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावे। धन्यवाद।
पुणेकर अपघात प्रकरणी पोलिसांनी चालक मुलाचे वडील विशाल अग्रवाल अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना बेड्या ठोकल्या. तर दुसरीकडे चालक मुलाला सज्ञान ठरवण्यासाठी बाल न्याय हक्क मंडळाकडे पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या अर्जावर निर्णय अपेक्षित आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे अग्रवाल कुटुंबाचे छोट्या राजनशी संबंध असल्याचं आता उघड झालंय. लंडनहून आलेल्या सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाने काल बँकॉकमध्ये हवेतील गंभीर अशांततेमुळे आपत्कालीन लँडिंग केल्याची माहिती सिंगापूर एअरलाइनने दिली आहे. एअरलाइनने सांगितलंय की प्रवास करत असलेल्यांमध्ये एक प्रवासी मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी जखमी झाले. 211 प्रवासी आणि 18 कर्मचारी असलेले बोईंग 777-300 ER विमान सिंगापूरकडे निघाले होते तेव्हा त्याचे आपत्कालीन लँडिंग झालं, असं एअरलाइनने एका निवेदनात म्हटलंय. राज्यात उकाड्याने सर्व नागरिक हैराण झालेत, मात्र राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लागली. आता राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येत्या 3 ते 4 तासात जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, रायगड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. वेळ झाली या बातमीसह टॉप 10